नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या या SP प्रोडक्शन या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत। आज आपण विसापूरचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती जाणार आहोत आणि विसापूर जे गाव आहे, छोटंसं गाव आहे, तिथे आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि हे इथनं असं आल्यानंतर हे बघा, हा अशा पद्धतीचा इथनं जाण्यासाठी वाट आहे। इथं उजव्या साईडला आपल्याला एक पाटी दिसते छोटीशी। इथे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो अतिशय खडतर आहे। रस्ता म्हणण्यापेक्षा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये खूप सारे असे दगडगोटे आहेत आणि इथनं जाण्यासाठी जर आपण लवकर गेलो तर उन्हाच्या आतमध्ये तिथं गेल्यानंतर एवढा त्रास होत नाही, पण उन्हामध्ये गेल्यानंतर खूप त्रास होतो, दम लागतो। मध्ये आपण बघितलं, आपण जो लोहगड होता त्या लोहगडावरती गेलो होतो आणि आज आपण लोहगडाच्याच शेजारी असलेला जो किल्ला आहे ज्याचं नाव आहे विसापूर, तो विसापूरचा जो किल्ला आहे तिथं आपण जाणार आहोत आणि आजचा जो ट्रेक आहे तो पण सोलो ट्रेक होणार आहे। हा जो रस्ता होता ह्या रस्त्याने आलो आणि डाव्या हाताला इथं छोटंसं कोंड म्हटलं तरी चालेल, पाण्याचं साधन आहे। ते पाणी खराब आहे, पिण्याचं पाणी नाही, वापरण्याचं पाणी। आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता सरळ आपण त्या रस्त्याला फॉलो करणार आहोत आणि आपण वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्हाला दाखवलं होतं की जी वाट होती ती बघा, अशा पद्धतीची वाट आहे। पावसाळ्यामध्ये ना हे पाणी येऊन, पावसामध्ये जे पाणी येतं ते असं वरून येतं, इथून पाणी येतं आणि हे बघू शकता, हे जे गोटे आहेत ना ते पाणी येऊन असे गुळगुळ झाले ती। हा जो विसापूरचा किल्ला आहे, या किल्ल्यावरती येण्यासाठी आपण जो लोहगडाचा रस्ता होता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, लोहगडाला जाण्यासाठी जो रस्ता होता या रस्त्याचा आपण वापर केला आणि फक्त ते पवना नगर होतं, तर तिकडं न जाता पवना नगरच्या अलीकडंच उजव्या हाताला एक वाट होती, त्या वाटाचा अवलंब केला आणि आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो। इथं येताना जो रस्ता होता तो खूपच खराब लागला होता आणि आताचा गाडी पार्क केल्यापासूनचा जो रस्ता आहे तो पण असाच खूप खराब रस्ता आहे। हे जे लोक बघतात हे माझ्या अगोदर आले होते आणि खाली जे घरं दिसतात तिथं आपण गाडी पार्क केली। इथं तुम्हाला नाश्त्याची पण सोय होते आणि गाडी पार्क करण्यासाठी पण जागा आहे। हेल्मेट वगैरे असेल तर हेल्मेट पण तिथं ठेवू शकता। नाश्ता करायचा असेल, जेवण करायचं असेल तर सर्वप्रथम अगोदर त्यांना सांगावं लागतं, सांगितल्यानंतर ते लोक ऑर्डर घेतात आणि आपल्याला हवं ते जेवण बनवून देतात। नाश्त्याबद्दल मी त्यांना विचारलं होतं, नाश्त्यामध्ये पोहे वगैरे होते, मॅगी होती, लिंबू पाणी वगैरे होतं आणि पोह्यांचा जो त्यांनी दर सांगितला होता तर 25 रुपयाला प्लेट होती आणि मॅगीची पण 30 तरा होती। जेवण हे घरगुती आहे, जेवण छान अशा पद्धतीचं दिलं जात आहे। तर इथं आलात तर एक वेळ अवश्य तिथं जावा आणि तिथलं जे जेवण आहे त्या जेवणाचा आनंद घ्या। मी त्यांना नाश्त्यासाठीच विचारलं होतं, तर त्यांनी नाश्ता बनवला होता आणि नाश्त्यामध्ये पोहे आणि मॅगी घेतली होती। तर पोहे आणि मॅगी हे दोन्ही पण असं त्यांनी छान असं बनवलं होतं। हे खरे आहे की विसापूर किल्ला 1713 ते 1720 दरम्यान मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी बांधला होता आणि विसापूर किल्ला लोहगडपेक्षा खूप नंतर बांधला गेला, परंतु दोन्ही किल्ल्यांच्या इतिहासाचा जवळचा संबंध आहे। 1818 मध्ये
पेशव्यांचे किल्ले कमी करताना लोहगडची ताकद आणि मराठा राज्याचा खजिना म्हणून त्याची प्रसिद्धी यामुळे इंग्रजांना त्यांच्या हल्ल्यासाठी विशेष तयारी करावी लागली. कोकणातून बोलवलेल्या 380 युरोपियन आणि 800 स्थानिक सैनिकांच्या तुकडीला चाकणच्या तोफखान्याने आणि इतर 2 ब्रिटिश बटालियनने सामील केले. 4 मार्च 1818 रोजी विसापूरवर हल्ला करण्यात आला आणि तो ताब्यात घेण्यात आला. आजूबाजूच आहे ना, हे बघा, हे असं सगळे याची पडझड झालेली. आता आपण आहे ना इकडचा जो भाग आहे, पहिले इकडे जाऊया, इकडे बघूया काय आहे इथे. गडावरती चढण्यास सुरुवात केल्यानंतर आपण डाव्या हाताला सर्वप्रथम जाणार आहोत आणि इथं समोर तुम्हाला जे दिसतंय ते सगळी पडझड झालेली. किल्ल्याचा बहुतेक जो भाग आहे त्याची पडझड झालेली आणि ह्या ज्या शिळा दिसतात, मी ज्यावेळेस मी सिंधुदुर्गला गेलो होतो तिथं म्हणजे हे जे असे चौकोनी ठोकळे ती अशाच, फक्त फरक एवढा होता, तिथं जे ठोकळे वापरले होते ते लाल ठोकळे होते आणि इथं जे आहे ते पूर्ण असा दगडाला चौकोनी आकार दिलेला आहे आणि त्याचं बांधकाम केलेलं आहे. आजही काही ठिकाणी असे गावांमध्ये असे जुने घर आहेत की तिथं पूर्ण त्याला जो दगड वापरलेला आहे तो अशाच प्रकारचा दगड आहे, पूर्ण असा चौकोनी करून तो बांधकामासाठी वापरत आलेला आहे. हा जो समोरचा जो भाग आहे ना त्या भागाची बरीच पडझड झालेली आहे. समोर जो किल्ला दिसतोय तो आहे लोहगड आणि येथील जो भाग आहे हा थोड्याफार प्रमाणात चांगला आहे, पण समोर जे दिसतंय तिथं पण तुटलेला भाग आहे. मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस इथं कोणीच नव्हतं, म्हणजे मी उतरत असताना मी गडावरती चढाई करत असताना बाकीचे लोक आले होते. समोर जे घरं दिसतात ते तेवढेच आहेत. आपल्याला जर समजा हायवेनं जर जायचं असेल तर हे जे घरं दिसतात तिथनं कच्चा रस्ता आहे, जेमतेम 1-1.5 किलोमीटरचा रस्ता असेल. ह्या रस्त्यानं गेल्यावरती समोर चांगला रस्ता लागतोय, तोच रस्ता लोहगडाकडे जातो आणि लोहगडावरून यायचं असेल तरी सुद्धा तोच रस्ता आहे. त्या रस्त्यानं आपण मळवली जे स्टेशन आहे म्हणजे मळवलीच्या अगोदर जो भाजेचा जो रस्ता आहे त्या भाजेच्या रस्त्यानं आपण जाऊ शकतोय. आणि भाजे गाव आहे, इकडनं जाताना भाजे गावात शिरण्याच्याच अगोदर उजव्या हाताला तुम्हाला तिथं एक पाटी दिसते, तिथं असं लिहिलेलं आहे भाजे लेणी वगैरे, तर तुम्ही तिथं जाऊ शकता आणि ते लेणी कशा आहे ते तुम्ही बघू शकता. मला उशीर झाला होता त्याच्यामुळे मी काय तिथं नाही गेलो. समोरचा जो किल्ला आहे तो लोहगड आहे. लोहगडाचाच हा एक जोड किल्ला आहे. आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी हे जे 2 गड आहेत ते 2 छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. लोहगडच्या उंचीचा आणि त्याच्या जवळच्या स्थानाचा उपयोग करून ब्रिटिश सैन्याने विसापूरवर तोफा चढवल्या आणि लोहगडवर जोरदार हल्ला चढवला, ज्यामुळे मराठा सैन्याला माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे 1818 मध्ये लोहगड आणि विसापूर दोन्ही किल्ले ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतले आणि कर्नल प्रोथर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनासाठी सोपवले. विसापूरचे महत्त्वपूर्ण स्थान लक्षात घेता ब्रिटिशांनी किल्ल्याचे उत्तर, कोकण आणि दक्षिण दख्खन दोन्ही प्रवेशद्वार उद्ध्वस्त केले. काही घरांव्यतिरिक्त किल्ल्यावर कोणतीही मोठी वास्तू शिल्लक राहिली नाही. दुसरीकडे लोहगड किल्ल्याचा बहुतेक भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आपल्याला जसा वेळ भेटतोय तसा आपण इकडे फिरण्याचा प्लॅन बनवत असतो आणि आपला जो छंद आहे फोटोग्राफी म्हणा, व्हिडिओग्राफी म्हणा, त्याला आपण वेळ देत असतो. इकडे येण्याचा कालचा प्लॅन होता, म्हणजे काल ठरलं की आज थोडा वेळ आहे आपल्याकडे तर आपण इथं जाऊन येऊया. आणि बऱ्याच मित्रांना मी विचारलं की कोणी इच्छुक आहे का, यायचं असेल तर चला, पण आपल्याला काही कोणाची साथ भेटली नाही, सोबतीला कोणी आलं नाही. त्याच्यामुळं आजचा हा जो ट्रेक आहे हा पूर्णतः सोलो ट्रेक आहे.
इथं 5 ते 6 प्रकारचे असे कुंड ती, आणि ही जी गाय आहे ना ती मगाशी याच्यामध्ये गेली होती. तिथं उतरायला जागा आहे. गाई गुरं इथं पाणी पितात. मगाशीच मला म्हशी येते तिथं दिसल्या होत्या. मला खरं सांगायचं म्हटलं तर भीती वाटली होती. म्हशीचा काही भरोसा नाही, आल्या बिल्या तर कुठं पळायचा. इथं त्यांची शिंग हे अशी लांब लांब, पळायची हाजा व्हायची आपली. त्याच्यामुळं म्हणला इथून कल्टी मारू आणि निघू समोर. समोर आल्यावर हे इथं 5-6 आहे ती पाणी चावत. आतापर्यंत मी जेवढं किल्लं बघितलं ना या किल्ल्यांपेक्षा मला तर वाटतं, म्हणजे माझ्या माहितीनुसार सगळ्यात जास्त पाणी ह्याच किल्ल्यावरती मला आढळला. आपल्या पाठीमागं हे एक जात आहे, एवढं मोठं जात आहे. कदाचित कशी तरी घाण असावं. आपण पाठीमागं ते पाण्याचे स्रोत होते तिथे गेलो, तिथं भेट दिली. 7 ते 8 अशा पाणी टाके होते, आटलेले होते. चिखल होता, बाकीच्या ज्या होत्या चांगलं पाणी. किल्ल्याची जी तटबंदी आहे ना, आता त्या तटबंदीकडे आलोय. मग तुम्हाला तटबंदी दाखवली. ही तटबंदी बघा, अजूनही एकदम अशी भक्कम अशा स्थितीत आहे. आणि आपण इकडनं सगळा जो व्ह्यू आहे तो कॅप्चर करणार आहोत. साईडनं असं गोल चक्कर मारला आणि असं आलो. आता आपण असं इकडनं जाणार आहे. समोर काहीतरी दिसतंय. आपण असा हा जो किल्ला आहे त्याला असा पूर्ण चक्कर मारून पुन्हा आपण त्या साईडला जाणार आहे. तिथून गाडी घेणार आहे आणि पुन्हा मगाशी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने आपण जाऊन मुंबई पुणे हायवे तो हायवे पकडणार आहे. आणि तसं आपण आपला जो पुढचा प्रवास आहे त्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. समोर 2 सर्प होती. माझी तर केस
असं अंगावरती काटा उभा राहिलाय, तुम्हाला दाखवतो. तो एक खाली उतरतोय आणि दुसरा आहे तो समोर चाललाय. एक इथं गेला आणि समोर बघा. भिंत होती आणि ह्या भिंतीकडनं आपण असं सरळ चालत आल्यानंतर इथं एक पाण्याचं असं कुंड आहे आणि इथं समोर आपल्याला एक मारुतीची मूर्ती दिसते. आपण इथं जाऊया आणि बघूया. अशा पद्धतीनं इथं एक मूर्ती आहे आणि हे पाण्याची कुंड होती. लांबून जी पडकी वास्तू दिसली ती ही होती. इथं लाकडं टाकण्यासाठीची जागा आहे. म्हणजे आपण जे धान्य साठवतो त्याला आमच्या भागामध्ये बलाद बोलतात आणि हे पण मला तसंच वाटतंय. म्हणजे इथे लाकडं असावेत. हे बघा, ही जी खळगी आहे इथं लाकडं असतील त्यावेळेला आणि हे कदाचित असं थोडं पॅक केलेलं असावं. असं हा एक पहिला कप्पा, दुसरा कप्पा, असं हे असं 8 कप्प्यांचं बलाद आहे आणि हवा येण्यासाठी हे बघा अशा पद्धतीचं. जे पाठीमाग आहे ते धान्याचं कोडर असावं आणि इकडच्या साईडला पण एक वास्तू होती ती पण अशीच पडली होती. आता एकटाच आहे त्याच्यामुळं आपण काही तिकडं जाणार नाही. एकटा असला तर फिरायला वैताग घेतो. सोबतीला मित्र असतील तर काही वाटलं. इथं पण पाठीमाग एक वास्तू आहे ती पण झालेली आहे. इथे वाडे असावेत पूर्वी, राहण्याची व्यवस्था केलेली असावी. हे जे अवशेष दिसतात त्याच्यामध्ये असावे. आता आपण तो भाग आहे तिकडच्या भागाकडे जाणार आहोत. काय काय आहे हे पाण्याचे साठे आहे ती आपण तिकडे जाणार नाहीये.
आपण इकडनं आलो आणि इकडनं आल्यानंतर हा जो विजापूरचा किल्ला आहे, इथे पाण्याच्या ज्या साठ्या आहे ते भरपूर प्रमाणात आहे. आणि हे बघा, हे पाणी अजूनही क्लिअर असं दिसतं, एकदम स्वच्छ पाणी. हा जो गड बघितला त्याच्यावरती भरपूर पाण्याचे स्रोत होते. त्या वेळेला बघा किती छान डोकं वापरलं होतं. म्हणजे हे पूर्ण असं खडकामध्ये खोदलेलं आहे. इथला जो दगड होता तो दगड काढलेला आहे आणि जो किल्ला आहे, ह्या किल्ल्याची तटबंदी असेल, घरं असतील, ते बांधण्यासाठी केलेलं आहे. इथं खाली तो एक भाऊ आपल्याला भेटला होता, निंबू सरबत वगैरे तो घेऊन होता. त्यानं सांगितलं की इथं खाली गुफा आहे. आपण काय करणार आहे, आता गुफा बघण्यासाठी जाणार आहे. हो आहे, दिसते. बरं झालं, जास्त अंतर खाली जायचं नाही, कारण हा असा रस्ता बघितला ना की वैताग येतो चालायला. रस्ता व्यवस्थित नाही, काय नुसते दगड. इथं गेलो होतो, इथं गुफेसारखं होतं. हे पूर्ण असा हा जो खडक आहे, हा खडक कोरलेला आहे. ही किल्ल्याची तटबंदी बघा. हा आहे तो मुंबई पुणे हायवे. आपण हे भाज्या गावामध्ये आलो होतो, कदाचित इथून पण यायला रस्ता असेल. हा तो रस्ता असेल, मला पण कन्फर्म नाही माहीत, पण असू शकतोय. कारण हे जे दगड आहेत ना, आपण दुसऱ्याच साईडनं आलो, हे असाच रस्ता होता तिकडनं. पण ही ती किल्ल्याची तटबंदी. इकडं 2 तोफा ती. ही एक तोफ आणि ही दुसरी. जे शिव मंदिर आहे, त्या शिव मंदिराच्या तिथं आलोय आणि त्या शिव मंदिराच्या पाठीमागे हे छोटंसं असं एक प्रकारचा कुंड आहे. उतरण्यासाठी पायऱ्या आहे ती. आता सध्या याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे, पण पाणी अजूनही खूप थंड आणि शीतल असं पाणी आहे.
छान पाणी. तर हे का लिहिलंय, कशासाठी लिहिलंय मला काही माहित नाही, पण लिहिलेलं आहे. इथे दिवाबत्ती लावलेली आहे. इथं पुजारी येत असावा. हा जो आहे, हा समोरचा जो बुरुज दिसतोय, हा शेवटचा बुरुज. हा विसापूरचा किल्ला आहे. ह्या किल्ल्यावरचा शेवटचा बुरुज आहे. ह्या विसापूरच्या किल्ल्यावरती एवढं काय विशेष असं वाटलं नाही. बऱ्याच वास्तू होत्या, त्या नामशेष झाल्या, ती त्यांचे फक्त अवशेष शिल्लक राहिले ती. आणि बाकीचे जे किल्ले ती त्या किल्ल्यांवरती जसे आजही हे इथं झेंडा होता पूर्वी, आता नाही, अर्धाच आहे. हा जो आहे तो शेवटचा बुरुज आहे. इथून जर बघितलं तर इथून खूप लांबवरती दिसतंय.